ठिकाणी आंदोलनस्थळी त्याचं थेट प्रक्षेपण एका बाजूला आपण न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून पाहणार आहोतच, मात्र दुसरीकडे भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे सुद्धा आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। डॉक्टर अनिल बोंडेजी, सरकार यावरती तोडगा काढणार आहे का? एका बाजूला थेट नागपूरमध्ये जाऊन बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी आपल्या मागण्यांसाठी ठाम राहत मोठं आंदोलन केलेलं आहे। मुख्यमंत्री तोडगा काढणार का? सरकार यावरती काय बोलणार? निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगोदरच पत्रकार परिषद घेऊन प्रेसशी बोलताना सांगितलेलं आहे की कर्जमाफी निश्चितपणे शेतकऱ्यांची करणारच, आणि वित्तमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं। परंतु आपल्याला सर्वांना माहित आहे की यावेळेला अभूतपूर्व महाराष्ट्रावर जे संकट आलं होतं अतिवृष्टीचं, त्या शेतकऱ्यांना सावरणं अतिशय महत्वाचं होतं। 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज, त्यामध्ये तुम्हाला माहित आहे की 11,000 कोटी रुपये या कॅबिनेट मध्ये वितरित करण्याकरता दिले। त्या अगोदर दिवाळीच्या अगोदर 4,000 कोटी रुपये दिले, आणि त्यामुळे प्रायोरिटी मात्र या मदतीला शेतकऱ्यांना सावरण्याला देण्यात आली। आणि बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारला कळतात, सरकार संवेदनशील आहे, आणि म्हणूनच कुठेही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता शेतकऱ्यांच्या भावना निश्चितपणे व्यक्त झालेल्या आहेत बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या माध्यमातून। आणि एक महत्वाची गोष्ट की सरकारने आपल्या दोन्ही मंत्र्यांना पाठवून त्यांच्याशी संवाद सुद्धा सुरू केलेला आहे। पहिल्याच दिवसापासून चर्चेची तयारी सरकारने दाखवलेली होती। बरोबर। आणि मला असं वाटतं की बच्चू कडू सुद्धा समजदार आहे, सरकारमध्ये राहिलेले आहे, त्यांना सरकार काय असतं हे अतिशय चांगल्या तऱ्हेने माहित आहे। 3 वेळाही आमदार राहिले आणि राजू शेट्टी सुद्धा खासदार राहिले, आणि त्यामुळे यामध्ये सन्मानजनक तोडगा निश्चितच निघेल, ही निश्चित मला विश्वास आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय सकारात्मक आहे कर्जमाफीच्या बाबतीत, सोयाबीनच्या खरेदीच्या बाबतीत, आणि त्या दृष्टीने सरकार पावलं टाकत आहे। बरोबर आहे। मात्र सरकार जरी पावलं टाकत असलं तरी देखील ती पावलं ही स्वतः बच्चू कडूंना किंवा इतर शेतकरी नेत्यांना का अमान्य आहेत असं आपल्याला वाटतं? आतापर्यंत तोडगा निघणं आवश्यक असताना दुसरीकडे मात्र आंदोलन एका बाजूला आणि दुसरीकडे सरकारची भूमिका, कुठेतरी समन्वय साधण्यामध्ये अडचणी येत आहेत, म्हणून हे सगळं थांबून राहिलेलं आहे का? बच्चू कडूंना अजूनही आंदोलन का करावं लागतंय? मला असं वाटतं की बच्चू कडूंच्या भावना योग्य आहेत, परंतु हे सुद्धा समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की सरकार चालवताना महाराष्ट्रावर आलेलं संकट या शेतकऱ्यांना सावरणं हे प्रायोरिटीचं होतं। कारण विदर्भ आणि मराठवाड्यातला सोयाबीनचा असो किंवा तुरीचा असो, हा शेतकरी खचून गेला होता, जमिनी खरडून गेल्या होत्या, विहिरी बुजल्या होत्या, आणि कर्जमाफी करून तो सावरणार नव्हता। त्याला डायरेक्ट मदत जी 32,000 कोटी रुपयाची सरकार देत आहे, ज्यापैकी 11,000 आणि 4,000 म्हणजे साधारणतः 15,000 कोटी रुपये वितरित केलेले आहे, ती करणं अतिशय आवश्यक होती। याबद्दल कोणाचेही दुमत असू नये, आणि तुम्हालाही हे पटेल की आजची जी प्रायोरिटी होती की शेतकऱ्यांना सावरलं गेलं पाहिजे। कर्जमाफी तर पुन्हा खरीपाचं कर्ज जून मध्ये मिळणार आहे, आणि त्यामुळं ती प्रक्रिया जून मध्ये कर्ज मिळणार आहे, आणि त्यामुळे कर्जमाफी तर ही होणारच, देवेंद्रजी फडणवीसांनी वारंवार सांगितलं। पण आजची प्रायोरिटी काय आहे? आजची प्रायोरिटी सोयाबीनची खरेदी आहे। आजची प्रायोरिटी ज्या अतिवृष्टीधारक सततच्या पावसामुळे जो शेतकरी संकटात सापडला, ज्याची जमीन खरडून गेली, ज्याची विहिरी बुजल्या, त्याचे इलेक्ट्रिकचे खांब तुटले, यांना सावरणं अतिशय महत्वाचं आहे, आणि त्यासाठी पैसे खर्च करणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं। आणि ते बरं डॉक्टर, तुम्ही म्हणतायत की सरकारनं शेतकऱ्यांना सावरलेलं आहे, शेतकरी नेत्यांना तसं वाटतं का? स्वतः शेतकरी नेते विजय सावंत आपल्या